Good morning, dear student. In last video, we have discussed the stanza form in English literature, and we have seen the terza rima, ottava rima, heroic couplet, ballad. These are some of the various stanza form that we have discussed in last videos. Today, we are going to discuss the literary terms that you may be asked in your exam. So the first literary term is that is prescribed for you is the caesura. So what is caesura? Though a caesura in Greek and Latin verse was a break between words within a metrical foot. मी तुम्हाला मेट्रिकल फूटबद्दल माहिती सांगितली आहे. तो फूट मेट्रिकल फूट म्हणजे काय? एका फुटामध्ये एकापेक्षा एक दोनपेक्षा किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सिलॅबल असतात. त्याच्यापैकी मग सिलॅबल ट्रेस असतो की अनट्रेस असतो. जसं आपण इयामबद्दल खूप डिस्कशन केलं आहे. तर इयाम असं मेट्रिकल फूट आहे की ज्याच्यामध्ये पहिला सिलॅबल हा अनट्रेस असतो आणि दुसरा ट्रेस असतो. अशा प्रकारचे इयाम आहे, ट्राची आहे, स्पॉन्डी आहे, अशा खूप सारखे डिस्टिच आहे. खूप प्रकारचे मेट्रिकल फूट आपल्याला आपल्या इंग्लिश लिटरेचरमध्ये पोएट्री सेक्शनमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यापैकी हा जो सिजरा आहे, तर सिजरा म्हणजे काय? द सिजरा इन ग्रीक अँड लॅटिन वर्ड्स वाज अ ब्रेक बिटवीन द वर्ड्स विदिन अ मेट्रिकल फूट. आता दोन जर एक लाईन असेल त्या लाईनमध्ये ब्रेक म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक पार्शियल कंप्लेशन ऑफ थॉट असं म्हणतो आपण. तर असा ब्रेक किंवा मग सुरुवातीच्या किंवा ग्रीक आणि लॅटिन काळामध्ये समजा दोन शब्दामध्ये जर ब्रेक द्यायची असेल किंवा जसं ॲज फॉर एक्झाम्पल कॉमा, तर तेव्हा तो सिजरा वापरायचे. कुठे? ग्रीक आणि लॅटिन वर्ड्समध्ये. इट इज कन्सिडर्ड इन मॉडर्न वर्ड्स टू बी अ पॉज नियर द मिडल ऑफ द लाईन. आणि आता मॉडर्न वर्ड्सचा जर आपण विचार केला, आता इथे ब्रिक in the word in the metrical line that was the considered in Greek and Latin literature, but as far as in modern sense that caesura is used to be a pause near the middle of the line. means middle of the line म्हणजे लाईनच्या मधामध्ये जे आपण पॉज देतो किंवा एखादा कॉमा देतो, the caesura is indicated generally by comma or semicolon. so we can say it suggests the partial completion of thought. जसं हिरोइक कॉपलेटमध्ये आपल्याला कधी कधी सिजरा पाहायला मिळतात. ॲट द एंड ऑफ फर्स्ट लाईन वी जनरली फाइंड द सिजरा बिकॉज दॅट सजेस्ट द पार्शियल कंप्लेशन ऑफ थॉट अँड द फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ सेकंड लाईन सजेस्ट द फुल कंप्लेशन ऑफ थॉट. इन द सेम वे सिजरा इज यूज टू डिनोट द पार्शियल कंप्लेशन ऑफ थॉट इन द मिडल ऑफ द लाईन. दॅट इज कॉल्ड सिजरा. तर सिजराचा अर्थच तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचा आहे. Caesura is the break between words that was used in that sense in the later Latin and Greek literature. But as far as the modern sense, in modern words, we can say that caesura is used to suggest the partial completion of thought, and that is indicated by a comma in the middle of the line. This is the caesura. Then paradox. The paradox is statement that apparently contradicts itself. Paradox is a statement. Statement म्हणजे काय? एक असं एखादी त्याला काय म्हणतो वाक्य, एखादी रचना, एखादं त्याला स्टेटमेंट. A paradox is a statement that apparently contradicts itself. An example of paradox may be found in George Orwell's novel Animal Farm, in which the animal adopt the law all animals are equal, but some animals are more equal than others. Yet another example of paradox is when Shakespeare Hamlet state, I must be cruel to be kind. आता पॅराडॉक्स म्हणजे काय? अशी एखादी सिंगल स्टेटमेंट की त्याच्यामध्ये स्वतःच एक कॉन्ट्राडिक्शन तुम्हाला पाहायला मिळते, विरोधाभास तुम्हाला पाहायला मिळते. आता पॅराडॉक्स इज अ स्टेटमेंट दॅट अपरंटली कॉन्ट्राडिक्ट्स इटसेल्फ. म्हणजे अशी एखादी स्टेटमेंट की ते स्टेटमेंटमध्येच आपण बोलणं, त्या बोलण्यामध्येच विरोधाभास पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल इथे म्हटलं आहे बा, आय मस्ट बी क्रुएल टू बी काइंड. आता क्रुएल म्हणजे काय? खूप असा त्याला काय म्हणतो, क्रूर ज्याला आपण म्हणतो. आणि काइंड म्हणजे काय? दयाळू. If you want to be kind, you cannot be cruel, and if you
इफ यू आर क्रुएल यू कॅन नॉट बी काइंड. म्हणजे तुम्ही जर समजा क्रूर असाल, कसल्याही प्रकारची दयामाया तुमच्यामध्ये नसेल, तर तुम्ही दयाळू राहू शकता का? नाही. समजा तुम्ही दयाळू असाल तर तुम्ही क्रूर राहू शकत नाही. हे ॲपरंटली अपोजिट आयडियाज आर जक्स्टापोज टुगेदर इन दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट. तर अशा प्रकारे जेव्हा जर एखादी स्टेटमेंट असेल, दिस इज द स्टेटमेंट, आय मस्ट बी क्रुएल टू बी काइंड. दिस इज द स्टेटमेंट डिलिवर्ड बाय हॅमलेट इन द ड्रामा हॅमलेट बाय विलियम शेक्सपियर. We observe that particular statement, we will come to know that if anybody want to be cruel, he cannot be kind. If anybody want to be kind, he cannot be cruel. तर अशा विरोधाभास जर तुम्हाला ज्या स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो पॅराडॉक्स. जसं पहिलंच तिथं दिलं आहे त्यांनी, ऑल ॲनिमल आर इक्वल. इट मीन्स दॅट ऑल ॲनिमल आर इक्वल्स, बट that is contradicted by the another line, the some animals are more equal than other. It means that there is differentiation, there is discrimination. Means some animals are more equal than other, means there are discrimination. In first clause we have seen all animal are same, equal means the from rat to elephant, all animal are equal. These are the statement. But in the next statement they says, in the same line in next clause, that some animal are more equal. It means there are some differences between the animal. So in such way, if any statement, that paradox, if any statement, there is such type of contradictory situation have been described in our statement, that statement is called paradox. Paradox म्हणजे तुम्हाला कळलं असेल की अशी एक स्टेटमेंट, असं एखादं वाक्य ज्याच्यामध्ये स्वतःच एक विरोधाभास जर दाखवला असेल त्या स्टेटमेंटमध्ये, तर असा विरोधाभास म्हणजे काय असतो? पॅराडॉक्स असतो. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की एकाच लाईनमध्ये समजा दोन विरोधी शब्द येत असेल, दोन आयडियाज येत असेल, दोन विरोधी फिलिंग्स येत असेल, अशी स्टेटमेंट म्हणजे काय असतो? पॅराडॉक्स असतो. दिस इज द फिगर ऑफ स्पीच. देन देअर इज विट. व्हॉट इज विट? The word wit originally meant intelligence, wisdom, sense or common sense. आता विटचा WIT, विटचा अर्थ काय होतो? इट मीन्स द इंटेलिजन्स, एकदम चातुर्य ज्याला आपण म्हणतो, हुशार. विजडम म्हणजे काय? ज्ञान. आणि कॉमन सेन्स, कॉमन सेन्स म्हणजे एखाद्या ठिकाणी माणसानं कसं वागलं पाहिजे, एखाद्या वेळेस कोणता म्हणजे कॉमन सेन्स, ज्या सामान्य माणसाने एखाद्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे, एखादी सिच्युएशन पाहून माणसानं कसा त्याला काय म्हणतो निर्णय घ्यायला पाहिजे, हे जे साध्या गोष्टी असतात कॉमन सेन्स, त्याला आपण विट म्हणतो. विट जनरली ओरिजिनली मीन द इंटेलिजन्स, विजडम अँड सेन्स आर कॉमन सेन्स. ओव्हर द सेंचुरीज द मिनिंग ऑफ द वर्ड हॅज इसेन्शियली रिमेन but now has other connotation. But over the century that meaning of it is same, but now the has the other connotations. Connotations म्हणजे त्याचे जे वेगळ्या प्रकारचा अर्थ आपण या आता काढू शकतो. कसा? ड्युरिंग द रेनायसान्स इट मीन द इंटेलिजन्स आर विजडम. रेनेसान्स पिरियड म्हणजे कोणता पिरियड? जनरली 15th सेंचुरी आपण म्हणू इंग्लिश लिटरेचरमध्ये, जो 15th सेंचुरी आहे, 15th सेंचुरी हा जो कोणता पिरियड होता? रेनेसान्स पिरियड आपल्याला इंग्लिश लिटरेचरमध्ये पाहायला मिळतो. तो पिरियड आपण कोणता पकडतो? 15th सेंचुरी, 16th सेंचुरी. तर त्या काळामध्ये विटचा अर्थ काय होता? इंटेलिजन्स म्हणजे चातुर्य किंवा ज्ञान. टू रॉगर, आश्रम अँड लिली इट सिग्निफाईड द इंटेलेक्च्युअल लिवलीनेस. इंटेलेक्च्युअल लिवलीनेस म्हणजे एक चातुर्य, आणि लिवलीनेस म्हणजे जिवंतपणा. जसं तुम्हाला वीट कुठं म्हणतो आपण? एखाद्या माणसामध्ये अशी एक वेगळ्या प्रकारची शैली असते की तो तुरंत एखाद्या माणसाला समजा त्याची जर कोणी एखाद्याने टिंगलटवाडी केली तर त्याला तुरंत उत्तर द्यायची शैली एखाद्या माणसामध्ये असते. म्हणजे तो खूप विद्वान असतो अशातल्या माहीत नाही, खूप चातुर्य म्हणजे वाक्चातुर्य ज्याला आपण म्हणतो, बोलण्याचं चातुर्य म्हणतो, लिहिण्याचं चातुर्य म्हणतो, अशा प्रकारचं चातुर्य आपल्याला एखाद्या माणसामध्ये दिसते, त्याला म्हणतो आपण इंटेलेक्च्युअल लिवलीनेस. फिलिप सिडनी टूक द टर्म इन द सेन्स ऑफ ॲप्टिट्यूड फॉर रायटिंग पोएट्री. आता फिलिप सिडनीच्या अकॉर्डिंग टू फिलिप सिडनी विट मीन्स अँड ॲप्टिट्यूड म्हणजे काय? ॲटिट्यूड, दृष्टिकोन, फॉर रायटिंग पोएट्रीज. पोएट्री रायटिंगमध्ये ज्या प्रकारच्या स्किल उपयोग केल्या जातात ते स्किल असणारा माणूस म्हणजे काय? दॅट पर्टिक्युलर पर्सन हॅज अ विट. In 17th century, it came to mean fancy, dexterity of thought and imagination,
इंजेन्युइटी इन लिटररी कन्व्हेन्शन अँड ॲप्टनेस ऑफ एक्सप्रेशन. अशा प्रकारचे सगळं म्हणजे एक्सप्रेशन करण्याची जी एक कुवत असते किंवा एक योग्यपणा असतो किंवा एक इमॅजिनेशन करण्याची ज्याच्यामध्ये कुवत असते, ज्याच्यामध्ये कसं आहे डेक्स्टिरिटी ऑफ थॉट, वेगवेगळे विचार एकत्र कंपोज करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते, असा माणूस म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये वीट आहे असं गणल्या जाते. तर दीज आर सम लिटररी टर्म्स दॅट यू शुड कीप इन माइंड. ओके, remaining part we will discuss in next video. Thank you.